हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचे मागील वर्षीच्या पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन बघणार आहोत। ओके, आता ही शिफ्ट कधीची आहे तर 21 ऑगस्टची सेकंड शिफ्ट आहे। ठीक आहे, 21 ऑगस्टची सेकंड शिफ्ट आहे। याच्या आधी आपण 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट, 19 ऑगस्ट, 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्टची एक शिफ्ट पाहिली होती आणि या प्रत्येक डेटच्या तीन शिफ्ट पाहिल्या होत्या। असे एकूण 3 चौक 12, 13 आणि आजची 14वी शिफ्ट आहे। ठीक आहे, आजचा एकूण 14वी शिफ्ट आहे। सुरुवातपासून 17 ऑगस्टला सुरुवात झाली होती पेपर, म्हणजे तलाठी भरतीच्या एक्झामला 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली होती। आजचा 1 2 3 4 5वा दिवस आहे आणि एकूण 14वी शिफ्ट आहे, म्हणजेच 21 तारखेची सेकंड शिफ्ट आहे। ओके, आणि याच्या व्यतिरिक्त पण मित्रांनो 1 सप्टेंबरच्या पण मी 3 शिफ्ट मी शिकवून दिलेले आहे। त्या तुम्ही निश्चितच सगळे व्हिडिओज तुम्ही बघा, जेणेकरून तलाठी भरतीसाठी गणित आणि बुद्धिमत्तामध्ये नेमकं काय विचारते, एक्झाम बॉडीचा कल कुठे आहे ते सगळं तुम्हाला इथे समजेल आणि ते क्वेश्चन तुम्हाला जमते की नाही जमत ते तुम्हाला इथे समजेल आणि त्याचं ॲनालिसिस आपल्याला करता येईल। ओके, किंवा या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं ते तुम्हाला इथे समजेल। मी गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही विषयामध्ये 2019 आणि 2023 मध्ये पैकीच्या पैकी गुण ऑलरेडी घेतलेले आहे आणि याचे सर्व प्रूफ्स वगैरे तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहेत। ठीक आहे, बरेच विषय। ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन आपण इथे बघणार आहोत। थोडं झूम करून चांगलं, जेणेकरून तुम्हाला पण दिसेल इथे। ठीक आहे, बघा। नाउ द फर्स्ट क्वेश्चन इज 1 9 25 43 79 117 193 271। ठीक आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही, सहसा फरकांचा फरक काढा, जो की इथं फरक आहे 8चा फरक आहे, इथं फरक आहे 16 ना, इथं फरक आहे किती 5 आणि 3 8, 20 आणि 30, बरोबर आहे का? 18 की 28, 30 आणि 40, 18। ठीक आहे, 18चा फरक, इथं फरक आहे 9तून 3 गेले 6, 7तून 4 गेले 3। फरक किती दिसत आहे 8 दुणे 16 प्लस 2, 18 दुणे 36 प्लस 2। ओके, म्हणजे एक वेळेस गुणेला 2 होत आहे, नंतर प्लस 2 होत आहे, अशी सिरीज चालत आहे। मग पुन्हा हे बघा आणि हे तुमचं आन्सर आहे 8 6 8 6। ठीक आहे, 8 6 8 6, पुन्हा मग 8 6 8 6, 6 प्लस 1 7, एकमेव आहे 7वाला। ठीक आहे, कारण की शेवटी अल्टिमेटली तेच होणार आहे ना, 8 दुणे 16 चे 6 प्लस 2 6 2 8। ठीक आहे, पुन्हा मग 8 दुणे 16 6 प्लस 2 6 2 8, पुन्हा 8 दुणे 16 6 प्लस 2 8, पुन्हा 8 दुणे 16 6, संपला विषय। तेच होणार आहे ना, अल्टिमेटली तेच होणार आहे तिथे। एकक स्थानी 7 आहे आणि एकमेव आहे असं 7वाला। आणि 9 निघलं मग तुम्हाला शोधावं लागेल ते। आणि शक्यतो बऱ्याचदा अर्ध्या वेळेस तुमचं काम डायरेक्ट एकक स्थानच्या अंकानंच होऊन जाते, जास्त इकडे तिकडे भटकायची गरज नाही आहे। ओके, क्वेश्चन म्हणतो A B C हे एक काम अनुक्रमे 20 30 60 दिवसात करू शकतात। मी म्हणतो A B आणि C तिघं एक काम सेपरेटली 20 दिवस 30 दिवस आणि 60 दिवसात कंप्लीट करतात। दर तिसऱ्या दिवशी B आणि C यांची मदत घेतली तर A हा किती दिवसात ते काम करू शकेल? मी काय म्हणतो, अल्टिमेटली काम करायचं आहे फक्त एकट्याला A ला करायचं आहे, फक्त तिसऱ्या दिवशी B आणि C ची मदत घेत आहे। ओके, म्हणजे पहिल्या दिवशी A राहील, दुसऱ्या दिवशी A राहील आणि तिसऱ्या दिवशी काय तर A प्लस B प्लस C राहील। ओके, मग पुन्हा मग A राहील, पुन्हा नेक्स्ट S राहील, पुन्हा मग काय तर A प्लस B प्लस C राहील, असं त्यांना म्हणायचं आहे। पहिल्या दिवशी A, दुसऱ्या दिवशी A, तिसऱ्या दिवशी तिघं मिळून, मग पुन्हा अशी सिरीज चालत आहे। पहिला आपण एकूण कार्य काढून घेऊ, जे की आपल्याला कार्य काढता येते एकूण 60, लसागु त्यांचा 60 आहे म्हणून। हे 20 त्रिक 60 होते, 30 दुणे 60 होते, 60 एके 60 होते। मी म्हणतो A ची क्षमता 3 आहे, पहिल्या दिवशी 3 काम करण, दुसऱ्या दिवशी 3 काम करण, तिसऱ्या दिवशी तिघं पण काम करण, 3 2 5 आणि 1 6, एकूण 6 काम करण। एकूण काम तुम्हाला 60 करायचं आहे। पहिल्या 3 दिवसामध्ये तुमचं काम होत आहे 6 6 12 काम होत आहे पहिल्या 3 दिवसात। तुम्हाला किती करायचं आहे 60 करायचं आहे ना, मग ठीक आहे 3 दिवस
12 म्हणजे 60 एकूण काम झाले 3 पाचशे 15 दिवस. ठीक आहे. ओके. पहा 3 दिवसात जर एवढं काम होत असेल त्याच्यात पट वाढून द्या इथे. ओके. पहा नेक्स्ट 3 नंबर. ठीक आहे. हे तर क्वेश्चन मित्रांनो हे सगळं मिटलं आहे. आणि हां याच्यात थोडं तुम्हाला शेवटी जर समजलं नसेल, ह्या क्वेश्चनमध्ये जर शेवटी समजलं असेल तर पुन्हा सांगून देतो. पहिल्या दिवशी ए काम करतो, दुसऱ्या दिवशी ए काम करतो, हा 3च्या स्पीडनं काम करतो. मग तिन्ही पण ए प्लस बी प्लस सी हे तिघं पण मिळून इथं 6च्या स्पीडनं 6च्या क्षमतेने काम करत आहे. आणि तुम्हाला काम करायचं होतं एकूण 60. ओके. मग पहिल्या दिवशी तीन काम झालं, दुसऱ्या दिवशी 3 काम झालं, तिसऱ्या दिवशी एकूण 6 काम झालं. एकूण 3 दिवसामध्ये 3 डेजमध्ये तुमचं काम किती होत आहे? 6-12 काम होतं. ठीक आहे. 12 कार्य होत आहे. तुम्हाला जर कार्य कंप्लीट करायचं आहे 60 कंप्लीट करायचं आहे, मग एकूण जेवढं तुम्ही 12 पंचे 60 कराल तसंच इकडं गुणला 5 म्हणजे 3 पाहिजे 15 दिवस, तुम्हाला 15 डे लागेल. ठीक आहे. कार्य इकडे गुणला केलं म्हणून इकडे डे पण तुम्हाला इथं गुणेला केलं म्हणून तुमचं 15 दिवसामध्ये 60 कार्य तुमचं कंप्लीट झालं. हा क्वेश्चन इथे सगळं PDF हे झाले करप्ट झाली, त्यामुळे हा क्वेश्चन भेटलाच नाही तिथे. मग नंतरचा क्वेश्चन पहा. मग नंतरचा क्वेश्चन, एक रेल्वे गाडी सोमवारी 525.80 किमी आणि मंगळवारी 514.75 किमी अंतर पार करते. 3 दिवसात पार केलेले एकूण अंतर एवढे आहे असल्यास 1600 किमी असल्यास बुधवारी किती अंतर पार करेल? मी काय म्हणतो, एक आहे सोमवारी प्लस बुधवारी आणि मंगळ. हो, एक रेल्वे आहे सोमवारी प्लस मंगळवारी प्लस बुधवारी या 3 दिवसामध्ये एकूण पार करते अंतर ती 1600 किमी. जर याच्यापैकी सोमवारी एवढे किमी, मंगळवारी एवढं किमी होत आहे, म्हणजे सोमवार प्लस मंगळवार एवढे किमी होत आहे, तर बुधवारी किती किमी काढून देऊ, काही टेन्शन घ्यायचं नाही. हे होते 525.8 प्लस हे इथून ते एवढ्याचं काढून राहिलो आपण, सोमवार प्लस मंगळवार 514.75 514.75 5 7 15 5 हात चालला 1 5 आणि 5 10 0 हात चालला 1 2 2 4 5 आणि 5 10. म्हणजे बघा सोमवारी मंगळवारी तुमचं एवढं झालं, बुधवारचं काढायचं आहे, हे तुमचं इथं प्लसमध्ये येणार आहे आणि इकडं मायनसमध्ये जाणार आहे. करून टाका. 10 0 आहे ना, 10 40.55 मायनसमध्ये 10 40.55 0 0 100मधून 55 गेले, माझ्या हिशोबाने 45 राहायला पाहिजे आणि शेवटी 45 वाले 17 ऑप्शन आहे. मग काय करायचं इथे 8 आणि 9, आता तुम्हाला एकच काढायचं आहे. 100मधून 55 गेले, 45 राहिले, हातचा 1 होते, मग हातचा 1 येते, 10तून 1 गेला 9. ठीक आहे. हे आहे का दुसरं कोणतं ऑप्शन एक स्थानापैकी? नाही ना. चला नेक्स्ट. इथं अशा ठिकाणी डायरेक्ट फक्त फरक पाहून घ्यायचा. 2 आणि 6 8, 8 आणि 10 18, 18 आणि किती ते 4 14 का 24, 8 आणि 2 10 2 2 4 20 आणि 10 30. ठीक आहे. मग हे तुमचे 18, पुन्हा 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18, 18 आणि 4 22. ठीक आहे. मग इथं वाढत आहे म्हणून 0 + 2 = 2. एकक स्थानी 2 असणारा एकमेव आहे 72. ठीक आहे. एकक स्थानी 2 असणारा एकमेव आहे. ठीक आहे. 6 नंबर नंतरचा क्वेश्चन. फक्त मला हे पाहा लागते, म्हणजे पूर्ण क्वेश्चन तुम्हाला छोटा पण नाही दिसला पाहिजे आणि आपल्या बोर्डच्या बाहेर पण नाही गेला पाहिजे क्वेश्चन. ठीक आहे. चला. व्यंकट एक सेकंड हँड स्कूटर खरेदी करतो आणि तिच्या दुरुस्तीसाठी किमतीच्या 10% खर्च करतो. मी म्हणतो एक जे स्कूटर आहे, सेकंड हँड स्कूटर आहे, तिची मूळ प्राइस x मानतो. ओके. एक्सच्या ऐवजी आपण 100x मानू. ठीक आहे. 100x मानतो. ओके. आणि तिच्या दुरुस्तीसाठी 10% खर्च करतो. 10% खर्च करतो म्हणजे काय, तर हे किंमत प्लस 10 110. मग खर्च मिळून खर्च मिळून
100च्या 10% खर्च झाला, म्हणजेच काय तर तिची स्वतःची किंमत प्लस 10%, एकूण 110% तिची नवीन किंमत झाली. 110% म्हणा की 110x म्हणा, ठीक आहे. हो ठीक आहे ना, 110x म्हणून x म्हणा. ओके, जमली इथपर्यंत. पहिली इथं मूळ किंमत 100 होती, 10% खर्च ॲड केला तेव्हा तिची किंमत झाली 110. ओके, चला. तर त्याने ती स्कूटर 2200 नफ्याने विकली. याच्यावर तो इथून नफा कमवत आहे बरं. आता पहा, नफा कोणी मूळ किमतीवर नाही कमवत. मूळ किंमत प्लस तिला जे घरी आणण्यासाठी लागला खर्च किंवा दुरुस्तीसाठी लागलेला खर्च, हे पूर्ण खर्च मिळून तिचं काय तर प्रोडक्शन कॉस्ट असते, एक खरेदी किंमत मानू शकता. ओके ओके. आता नफा कुठं कमवत आहे? तो याच्यावर कमवत आहे, ह्या किमतीवर नफा कमवतो. ओके, जो की 2200. बस. जर त्याने 20% नफा कमावला असेल तर दुरुस्तीवर किती खर्च झाला? तर दुरुस्तीवर किती खर्च झाला पहा. 20% नफा म्हणजे कोणता? हाच आहे ना, जो नफा कमवत आहे तो हाच आहे 20%. फक्त कोणाच्या संदर्भामध्ये? याच्या संदर्भामध्ये. मग जर का 20% हा आहे तर 100% किती काढायचे? 100% काढून घ्या. 100% निघले आणि याला गुणला 5. 20 आपण 100, 20 आपण 100, 0 0, 5 10 0, हाचा 1, वाजून 10 आणि 1 11. 1100 कायची प्राईस? तर याची प्राईस हे होते 1100. 11 1 2 3. बस समजा. आता हे 110x = 11 आहे. मग तुम्हाला विचारला काय शेवटी? तर दुरुस्तीवर किती खर्च केला? दुरुस्तीवर त्याने खर्च केला 10x केला. ओके, मग जर का 110x = एवढेच आहे, हेच आहे ना, हे आणि ही किंमत सेम आहे. पहा, ही आणि ही किंमत सेम आहे, तर 110x = जर हे असेल, तुम्हाला फक्त शेवटी करायचा आहे दुरुस्तीवर केलेला खर्च, जो की तुमचा आहे 10x. बस इथून 10x काढून घ्या. याला भागेला 11 करा, याला भागेला 11 करा. किती राहिले? 10x राहिले ना, म्हणून 10x. किंवा हे डायरेक्ट असंच करा भाऊ, असंच करा डायरेक्ट. इथं 10 ठेवा आणि बस. हो तेच आहे ना, त्याला काय म्हणते? हे होय तुमचे 11 × 10 झाले 110 झाले ना. बस झालं. इथं 10 एक जागा ठेवा आणि भागेला 11 इकडे आणा. भागेला जर याला 11 केला आपण, तुमचा आन्सर निघते 1000, जे की तुमचा आन्सर 1000 आहे. ओके, चला. विधान व निष्कर्ष. विधाने: सर्व चपला बूट आहेत. सर्व चपला बूट आहे. पूर्ण बुटाच्या आतमध्ये आपण चपला टाकल्या. ठीक आहे, पूर्ण बुटाच्या आतमध्ये चपला टाकल्या. मग नंतर सर्व बूट मोजे आहेत. जे पूर्णच्या पूर्ण बूट आहे ते पण काय तर मोजे आहेत. ओके, मोजे आहेत. नंतर पुन्हा वाचा निष्कर्ष. सर्व मोजे चपला आहे का? पहा, सर्व मोजे चपला नाही, काही मोजे चपला आहे, म्हणून हे तुमचं आन्सर चुकलं. कारण की बघा, मोजातला काही पार्ट चपला आहे, पूर्णच्या पूर्ण मोजे नाही चपला. निष्कर्ष 2. काही चपला मोजे आहेत का? हो, चपलातला काही पार्ट मोजे आहे ना. यस, राईट. निष्कर्ष केवळ 2 तर्कसंगत आहे. आता बघा, काही लोकांना याच्यात थोडं ऑड वाटत असेल का काही चपला मोजे आहेत, हे दिसत नाही स्पष्टपणे, थोडंसं वेगळं वाटत असेल, परंतु तलाठी भरतीसाठी तुम्ही हेच लक्षात ठेवा का काही मोजे हे काही चपला मोजे आहेत, अशा ठिकाणी हे राईट असते. ठीक आहे का? हे पूर्णच्या पूर्ण पार्ट एममध्ये आहे, परंतु असं पण वाक्य तयार होते का ह्या CH चपलाचा काही पार्ट या एममध्ये आहे, मोजामध्ये आहे, हे पण तुमचं वाक्य तयार होते तलाठी भरतीसाठी मध्ये. आता काही मोठे एक्झाम आहे त्याच्यामध्ये हे वाक्य सरासर चूक दिलेलं राहते, कारण की हे जो असा एक पोर्शन आहे, असा एक हे आहे विधान व निष्कर्ष, 2 एक्झाममध्ये थोडेसे याचे नियम बदलते इथं. ठीक आहे, म्हणून तुम्ही ज्या एक्झामची तयारी करता त्याच्या 10 दिवस आधी ह्याचे 10-12 क्वेश्चन तुम्ही करून जायचे आणि मग बस तेव्हा लक्षातच येते तुम्हाला का या एक्झामसाठी नेमकं कोणतं करायचं आहे, इनडायरेक्टली तुमच्या लक्षात राहते मग. ओके, आता बघा, आता हेच एक वाक्य SSC साठी वेगळे नियम, IBPS साठी वेगळे नियम, ह्या अशा कंडिशन अशा या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये. ओके, त्यामुळे तलाठी भरतीसाठी तुम्ही हे लक्षात ठेवा. आणखी थोडंसं काही राहिलं का? ठीक आहे, झालं ना. YV2 हे असे लिहितात, NK6 हे असे लिहितात. दिसते का तुम्हाला? बेदुनी 4, सायन दुनी 12, तसंच मग दाइन दुनी तुमचं 20 येणार, जे की जवळपास
सगळ्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला 20 दिसेल. आता तुमचा आन्सर निघते NNM KHK. ठीक आहे, पहिलं दुसरं दोन्ही पण तुम्हाला इथे चेक करावं लागणारच आहे. पहा इथं तुम्ही काय पाहू शकता, याला जर तुम्ही 17 मानलं, Q म्हणजे 17, तर V म्हणजे ते 22. इकून असं येतात तर 7 5 12, 5चा फरक 5ने वाढत आहे. इथं पण मित्रांनो 6 आणि 5 11 वाढत आहे. मग इथं जर हे 16 असेल तर इथं असं काय ठेवू का, तुमचे +5 केल्यावर 16 होईल. तुम्ही म्हणाल सर इथे 11 ठेवा, 11 म्हणजे K ठेवा, 11 + 5 16 होते. K कोड आहे तुमचा, इथं आहे आणि इथं आहे. ओके, मग पुन्हा पहिलं पण तुम्हाला शोधा लागते. तुम्हाला एवढं समजलं का इथं शेवटी 20 आहे आणि K आहे, इथं काय ते माहीत नाही. ठीक आहे, शोधून घेऊ. ओके, शेव तुमचे Y म्हणजे 25 आणि T म्हणजे 20. पहा 20 + 5 25 झाले ना. तसंच इथे S म्हणजे 19 होते. आता इथं असं काय ठेवू की +5 झाल्यावर 19 होईल. तुम्हाला सर हे होते 14 आणि 5 19 आणि 14 म्हणजे तुमचे होते काय NK20. ठीक आहे, नेक्स्ट 9 नंबर क्वेश्चन. A चा अर्थ प्लस B चा अर्थ गुणाकार असेल तर कशाची परिणामी, तर खालीलपैकी कशाची परिणामी संख्या 1820 आहे. अशा ठिकाणी आपण पहिलेच क्वेश्चन पहिल्या याच्यातच ते लावून पाहू. म्हणजे तसं कुठे आपण पहिल्या याच्यातच लावून पाहतो सहसा. 1820. ठीक आहे, बेरीज वजाबाकी करा. 68 D to B. 68 D चा अर्थ होते भागाल 2 आणि B 54 A. B 54 A. ठीक आहे, 68 D to B 54 A. 68/2 54 प्लस आता 11C 27. 11C 27. ठीक आहे, हे तुम्ही याला इथे करू शकतो. म्हटलं आपण ते हे प्लस आणि मायनस आहे, ह्या दोघांचं होते तुमचं मायनसची किती 6 1 16 ना, बरोबर आहे ना. 7 2 1 6, 2 2 1 1 आणि मोठ्या संख्येची ना मायनस. याच्या अर्धे होते 3 आणि 4. 34 गुणला 54, 4 चौक 16. ठीक आहे ना, हो 4 चौक 16, हातचाला 1, 34 आणि 54. 4 चौक 16, हातचाला 1, 3 चौक 12, 12 आणि 1 13, 5 चौक 20, 13 ना 33 का 23. 4 चौक 16 1, 3 चौक 12 आणि 1 13, 5 चौक 20, 20 आणि 13 33, 3 हातचाले 3, 3 म्हणजे 15, 15 3 18, 1836. 1836 -16. ठीक आहे ना, -16. 7 सागले 0, 2 18, 1820. ठीक आहे, पहा पहिलेच ऑप्शन आपला बरोबर आला म्हणून आपल्याला बाकीची शोधायची गरज नाही. नंतर प्रवाहाच्या दिशेने एका माणसाचा वेग 15 किमी/वर आहे. प्रवाहाचा वेग 2.5 किमी/वर आहे. मी काय म्हणतो, प्रवाहाच्या दिशेने माणसाचा वेग = 15 किमी/वर आहे आणि प्रवाहाचा वेग आहे 2.5 किमी/वर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने माणसाचा वेग किती. पहा अशा कंडिशनमध्ये मी काय म्हणतो, इथं मेन असते मिडल, मधातला माणूस, आणि इथं असते एक असते आणि इथं असते दुसरा. ठीक आहे, पहा आता मी काय करतो, याला मानतो प्रवाहाच्या विरुद्ध, जो की तुमचा हा वेग राहील. ओके, आणि हा आहे प्रवाहाच्या दिशेचा वेग. दिशेने वेग. ओके, विरुद्ध दिशेने वेग. ठीक आहे, चला जमलं इथपर्यंत. आता मधात म्हणजे काय असते मित्रांनो, हे लिहा संथ पाण्यात माणसाचा किंवा नावेचा वेग. मी आता माणसाचा लिहितो, माणसाचा वेग. संथ पाण्यामध्ये माणसाचा वेग, बस इथं समजून घ्या. आणि हे असते संथ पाण्याचा वेग. संथ पाण्याचा वेग, हे पण तुमचा संथ पाण्याचा वेग. ओके, प्रवाहाच्या दिशेने मानवाचा वेग जर 15 असेल, जे की प्रवाहाच्या दिशेने मानवाचा वेग 15 आहे. ओके, प्रवाहाचा वेग आहे 2.5, हे लिहा 2.5.
मी काय म्हणतो, इथं तुम्ही जे संख्या ठेवाल प्लस इकडे करा प्रवाहाचा दिश, इथं जे संख्या ठेवाल मायनस इकडे करा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. ओके, मग याच्यातून समजा तुम्ही हे काढाल तर तुमचा इथे 12.5 वेग तुमचा मधातला वेग असते आणि पुन्हा ह्याच्यातून मित्रांनो 2.5 काढा जर तुमच्या इथे 10 येते. ओके, मग तुमचं काय आन्सर आहे तर विरुद्ध वेग ना 10. ठीक आहे, पहा ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांना पुन्हा मी समजावून सांगतो. इथं आहे तुमचा मध्य मार्ग. इथून जर तुम्ही प्लस करून इथं समजा इथून प्लस करून इकडे जाल तर तुमचा आहे तुमचा प्रवाहाच्या दिशेचा वेग. इकडे जर मायनस करून इकडे याल तर तुमचा असते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. आता तुम्हाला दिलेला आहे डायरेक्ट इथला वेग, दिशेचा वेग प्रवाहाचा 15 दिलेला आहे आणि इथून तुमचा 2.5 करायचा आहे. ठीक आहे, तर मी काय म्हणतो, जर तुम्ही इथून असं जाल तर प्लस करा, जर वापस यायचं असेल तर मायनस करायला लागेल. ओके, मग 15तून 2.5 गेले, हे तुमचे 12.5 होते. ओके, 5 झाला. आता इथं मधातला वेग आहे तुम्हाला भेटला आणि हे 2.5 जे इथं आहे तेच 2.5 तुम्हाला इथे टाकावं लागेल. तेच 2.5 सेम आहे, इथं आणि इथं सेम आहे. ओके, पहा हे मधातला वेग झाला तुमचा. मधातला वेग जे की माणसाचा स्वतःचा वेग असतो, एक स्वतःचा वेग. जर याच्यामध्ये प्रवाह बरोबर जात असेल तर प्लस ॲड करा, प्रवाहाच्या विरुद्ध जात असेल तर मायनस करा प्रवाहाचा वेग. ओके, चला मग काय करायचं, इकडे जर प्लस केलं तर हा प्रवाहाच्या दिशेचा वेग असतो, इकडे मायनस केलं तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग असतो. मग 12.5 - 2.5 = 10. ठीक आहे, आणि ज्यांना कोणाला डायरेक्ट सूत्र पाहिजे असेल तर सूत्र लिहून घ्या. प्रवाहाच्या दिशेने माणसाचा किंवा बोटेचा वेग आहे 15 किमी आणि प्रवाहाचा वेग आहे 2.5 किमी. ओके, मग सरळ या. तर एक तुम्हाला एक करायचं आहे की संथ पाण्यात व्यक्तीचा वेग = तुम्ही x जर मानाल आणि प्रवाहाचा वेग जर तुम्ही 2.5 मानाल किंवा त्याला तुम्ही y पण म्हणू शकता, याला तुम्ही y पण म्हणू शकता. म्हणून x + y म्हणजे प्रवाहाची दिशेचा वेग, प्रवाहाच्या दिशेचा वेग जो की तुमचा 15 असतो आणि x - y = तुमचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. ठीक आहे, पहा झाला. दुसरं काय, हे तुमचा आन्सर इथंच निघलं ना. हे x निघते तुमचा आणि y 2.5. x तुम्हाला इथे माहीत नाही, तोच तुम्हाला काढायचा आहे ना. नाही थांबा. संथ पाण्यात x वेग आहे आणि हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग तुम्हाला काढायचा आहे ना. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग जो की x - y असतो. ओके, तुम्हाला काय दिलेलं आहे, x नाही दिलं आहे. प्रवाहाच्या एक मिनिट हे दिले आहे बरोबर आहे ना. आणि y = 2.5 म्हणून तुमचा इथून तुमचा x निघते की 15 - 2.5 म्हणून तुमचा x निघते 15 - 2.5 म्हणजे 12.5. ओके, हीच किंमत x ची तुमची इथं 12.5 इथं ठेवून द्या आणि y ची किंमत तुमची 2.5 आहे. -2.5 = प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आहे तुमचा 10 किमी/h. ओके, चला WUYY XWZX. ठीक आहे, दोन्ही पण काढ लागते. हे EJOTY ज्योती Y कुठंच नाही Y. ठीक आहे, अरे इथं आहे ना, आणखी मग शेवटचं करावं लागते. F म्हणजे 6 11, P म्हणजे 16, U म्हणजे 21. 6 आणि 5 11, 11 आणि 5 16, 16 आणि 5 21, 21 आणि 5 तुमचे होते 26 का Z. ठीक आहे, चला नेक्स्ट. पहा 2 + 1 3 + 2 5 + 2 7, 1चा फरक 2चा फरक 2चा फरक. ठीक आहे, हे आहे 2 3 5 आणि 7 2 सिरीज आहे. मग तुमचं हे इथे येणार डायरेक्टच दिसतं का तुम्हाला. पहा इथे 1चा फरक आहे, नंतर 2चा फरक आहे, हे तुमचे लिंक लागत नाही. मग हे आहे तुमचं 2 3 5 7 11 का मूळ संख्या. 2 सिरीज आहे जे की आपल्याला दुसऱ्या सिरीजचं कामच नाही इथं. जे एकाने भागलं आपलं निघलं ना आन्सर, मग दुसऱ्या सिरीजला हात लावायची गरज नाही. पहा काय म्हणते क्वेश्चन. एका पोलिसाला 100 मीटर अंतरावर एक चोर दिसतो आणि तो त्याचा पाठलाग करू लागतो. मी काय म्हणतो, इथं आहे पोलीस, इथून 100 मीटरच्या अंतरावर
इथं तुमचा पोलीस आहे, असं 100 मीटरचं अंतर आहे मधामध्ये. 100 मीटर अंतर झाल्यानंतर इथे तुमचा चोर दिसतो, त्याला चोर दिसतो. ओके, काय म्हणताय, इथं पोलीस आहे, 100 मीटर अंतरावर त्याला समोर चोर दिसतात त्याच्यावाल्या. मग चोर त्याला बघतो आणि तो देखील धावण्यास सुरुवात करतो. पोलीस चोराच्या मागे धावत आहे आणि चोर पण मग धावत आहे. म्हणजे पोलीस जर थोडासा समोर जाईल, पुन्हा मग चोर पण थोडासा इकडे इकडे असा समोर जाईल. ठीक आहे. जर चोर 8 किमी/h वेगाने असेल आणि पोलीस 10 किमी/h वेगाने असेल, याचा की आहे प्रवास 8 किमी/h वरती स्पीड आहे आणि पोलिसाची स्पीड आहे 10 किमी/h. ठीक आहे. वेगाने धावत असेल तर पोलिसाद्वारे पकडले जाण्यापूर्वी चोराने कापलेले अंतर शोधा. ठीक आहे. पोलीस म्हणजे बघा, आता हा धावता इकडून तिकडं, तो तिकडून तिकडे धावून राहिला, परंतु याची स्पीड जास्त आहे ना, म्हणून तो त्याला पकडन. ओके, आणि अंतर कोणतं पार करण, बघा, हा धावत आहे, हा धावत आहे, दोघं धावत आहे. अल्टिमेटली त्याला पोलिसाला पोलीस जर चोराला पकडायचं असेल तर अंतर कोणतं पार करावं लागेल, तर हे जे आहे ना मधातलं अंतर, जेवढं कॉमन डिस्टन्स आहे तेवढं 100 मीटर, ते समोर चालता चालता हे डिस्टन्स कमी कमी होत जाईल, कारण की मागच्याची स्पीड जास्त आहे. म्हणून अल्टिमेटली त्याला 100 मीटर अंतर हेच पार करायचं आहे रिस्पेक्टिव्हली. ओके, म्हणून वेळ इज इक्वल टू तुमचं सूत्र लागते अंतर अपॉन वेग. आता वेग कोणता घ्यायचा, ज्याची स्पीड, याची डायरेक्शन हे आहे, दिशा हे आहे, याची पण दिशा हेच आहे, चोराची पण दिशा एकच आहे. दोघा जर का समान दिशा असेल तर वेगांची काय तर वजाबाकी, 10तून 8 गेले 2. परंतु हे किमी/h मध्ये आहे, म्हणून याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करा. 2 9 18, हे जे 9 आहे ना, याला इथं खाली करून टाका. ठीक आहे. 5 2 10, 2 9 18 180 काय तर सेकंद. हा काय लागला तर पोलिसांना चोराला पकडलं 180 सेकंदामध्ये. मग तुम्हाला काय विचारलं, तर पोलिसांद्वारे पकडले जाण्यापूर्वी चोराने कापलेले अंतर. आता पकडलं, पण पकडेपर्यंत चोराने किती अंतर कापलं ते सांगतो. मी म्हणतो चोर इथून सुरुवात केली, पकडेपर्यंत इथं त्यांना इथपर्यंत गेला, किती वेळ लागला तेव्हा, झाला 180 सेकंद. बस झाला, तुमचा आन्सर इथंच निघते, 180 सेकंद झाले. बस तेच तर त्यांना सांगायचं आहे का, इथून ते इथपर्यंत 180 सेकंदामध्ये चोरानं या स्पीडनं किती अंतर कापलं. ओके, म्हणून चोराने कापलेले अंतर इज इक्वल टू वेग गुणला वेळ. आता वेळ तुम्हाला लिहिला आहे 180 सेकंद गुणिला वेग किती आहे 8 किमी/h, त्याला मीटर/सेकंद मध्ये आपण असं कन्वर्ट करतो. ओके, मग हे 18 कटले, 8 5 40 आणि 1 0, 40 आणि 1 0 अंतर. ठीक आहे. चला, यात असे किती विषम अंक आहेत, लिहा विषम अंक, ज्यांच्या प्रत्येकाच्या लगेचच आधी एक सम, याच्या आधी लगेच एक सम येतो आणि लगेचच नंतर एक विषम अंक देखील येतो, पुन्हा एक विषम येतो. म्हणजे तुम्हाला अल्टिमेटली शोधायचं काय, पहिले सम, नंतर विषम अशीच जोडी शोधायची आहे, ट्रिपलवाली. ठीक आहे. मग पहिले सम पाहून घ्यायचे, नंतर विषम आहे का पहा, सम कॅन्सल, सम, नंतर विषम आहे का नाही, कॅन्सल, किंवा मग विषम पहा. ठीक आहे, स्पष्टपणे कसे पाहिलं तरी सारखंच आहे, कोणत्या दोन घास का एकच आहे, फक्त कोणत्यानं लवकर शोधता येते ते पाहायचं. सम घ्यानंतर विषम, सम आहे पण विषम नाही, सम आहे विषम आहे. ठीक आहे, एक भेटलं, हे झालं कंप्लीट. पुन्हा सम आहे, पुन्हा सम कॅन्सल, समानंतर विषम, पुन्हा एक भेटलं. ओके, मग बघा, सम आहे पहा. आता पहा, सम नंतर विषम, पुन्हा एक भेटलं. मग सम नंतर विषम, पुन्हा एक भेटलं. ओके, एकच्या नंतर मग काय तर 8, मग सम नंतर हे कॅन्सल येते, सम नंतर विषम, नंतर पुन्हा सम आहे कॅन्सल, सम नंतर विषम, पुन्हा एक भेटलं. ठीक आहे. 1 2 3 4 5, एकूण 5 वेळेस तुम्हाला आन्सर तुमचा काय तर सम नंतर विषम असणारे 5 ग्रुप आहे. मेघनाने प्रत्येकी 1.2 ला 8,000 उत्पादने खरेदी केली. प्रत्येकी 1.5 म्हणजे बघा, मेघनाने प्रत्येकी 1.2 रुपयाला 8,000 उत्पादने खरेदी केली. ठीक आहे. इकडे पण प्रत्येकी 1.5 रुपयाला आणखी 3,000 उत्पादने खरेदी केली. प्रत्येकी 1.4 ला आणखी 5,000 उत्पादने खरेदी केली. प्रति उत्पादनाची सरासरी किंमत शोधा. उत्तर 2 अंश स्थानापर्यंत पूर्णांकित करा. ठीक आहे.
काय म्हणताय, मेघनानं काय केलं, या रेटनं एवढ्या वस्तू खरेदी केल्या, पुन्हा या रेटनं एवढ्या वस्तू खरेदी केल्या आणि पुन्हा मग या रेटनं एवढ्या वस्तू खरेदी केल्या. अल्टिमेटली तुम्हाला काय करायचं आहे, हे 2 शून्य हटवून दिले तरी तुमचा आन्सरवर काहीही फरक पडत नाही, परंतु आता तुमच्या सोयीसाठी मी ते ठेवतो. ओके, आता मी काय म्हणतो, सरासरी किंमत किंवा किंमत जर काढायचं असेल, तुम्ही काय करता, सरासरी किंमत काढा किंवा कोणतीही किंमत काढता, तुम्ही म्हणा सर एकूण जे नग आहे गुणिला दर, हे पहिलेच झाले, प्लस दुसरे पण पुन्हा दर गुणला नग आपण काय तर जर एक ॲव्हरेज किंवा सरासरी किंमत काढायचं असेल तर पुन्हा मग एकूण नग. ठीक आहे, हेच आहे ना. वर झाले एकूण रुपये आपण एकूण नग. ओके, नग गुणला दर म्हणजे काय तर पहिल्या कंडिशनमध्ये पूर्ण रुपये झाले, प्लस म्हणजे दुसऱ्या व्यवहारात पूर्ण रुपये, पुन्हा एक तिसरा व्यवहार त्यांनी केला आहे नग गुणला दर, पुन्हा पण तिसरा व्यवहार केला, तिन्ही व्यवहारातले एकूण पैसे आपण एकूण नग. तिन्ही व्यवहारात एकूण रुपये किती झाले त्याचा गुणाकार भागाकार करून घ्या. 1.2 गुणला 8,000 हे होते किती, 12 12 96 हा शून्य हटवून द्या, एक शून्य हटवून द्या. ठीक आहे, 1296 2 शून्य हे झाले पहिल्या व्यवहारात एकूण रुपये लागले खरेदी करताना. दुसऱ्या वेळेस हा पॉईंट हटवून द्या, एक शून्य हटवा, 15 + 45 वर 2 शून्य, 45 वर 2 शून्य, प्लस तिसऱ्या व्यवहारामध्ये हा शून्य हटवून द्या, पॉईंट इथून शून्य हटवा, 14 × 70 2 शून्य, 70 2 शून्य. ठीक आहे, चला भागेला एकूण नग किती आहे रे, एकूण नग किंवा एकूण वस्तू किती आहे, तर तुम्हाला सर पहिल्या व्यवहारात एकूण 8,000 वस्तू होत्या, नंतरच्या व्यवहारात 3,000 वस्तू होत्या, 8 आणि 3 11,000 वस्तू झाल्या, 11 आणि 5 16,000 वस्तू झाल्या, एकूण 16,000. सॉल्व करून घ्या, तुमचा आन्सर निघून जाते. किती येत आहे पहा, 3 0 3 3 7 आणि 4 11,000, 11,000 प्लस 9,000 20,000, 20,000 प्लस 21,000 100. हो का, एक मिनिट, 21,100 म्हणजे आपण त्याला असं लिहायला लागेल ना, 21,100 बरोबर आहे का, आपण 16,000 बरोबर ना. 9 × 13 13 आणि 7 20,000, 20,000 प्लस हे 7 5 11 1,000, 21,000 आणि 100. 1 2 0 कटले, 1 2 0 कटले, 211 / 160, 211 / 160. 11 1 160, 1 4 आणि 5 51, 51 पॉईंट द्या, शून्य द्या, 16 × 32 16 × 48, हो 16 × 48 480, उरते किती 20 आणि 10 30, शून्य द्या, पुन्हा 1.1331 1.31 इथं दिसत आहे. आणि हा याला पुन्हा मग मित्रांनो हे तर लांबच जाणार आहे, स्टॉप करायचं असेल तर 1 ला 2 करून टाका, संपला विषय. ओके, चला 1.32. आपण काही केलं नाही, फक्त एकूण रुपये आपण एकूण नग काढले. ओके, पहिल्या व्यवहारात लागलेले पैसे प्लस दुसऱ्या व्यवहारात लागलेले पैसे प्लस तिसऱ्या व्यवहारात लागलेले पैसे, हे झाले काय तर एकूण रुपये एकूण लागलेला खर्च आपण एकूण नग, जेवढे वस्तू आले त्याच्या घरी ते म्हणजे नग. बघा काय तर विशिष्ट तऱ्हेने समान संबंध आहेत, एक वेगळी गटातनं बसणारी. या जोड्यांचा काहीतरी समान संबंध आहे, 3 जोड्याचा, एक जोडी वेगळी आहे, ते तुम्हाला इथे शोधायचे आहे. कुत्र्याचं पिल्लू असते, माकडाची टोळी असते, पक्षाचा थवा असतो, सुरवंट आणि सैन्याचा काहीही संबंध नाही, दूरपर्यंत संबंध नाही. ओके, ठीक आहे, हेच तुमचा आन्सर आहे, ते वेगळा घटक आहे. तसं पाहतं म्हटलं तर ह्या दोघांचा संबंध एक प्रकारे दिसत आहे, हे थोडंसं वेगळा पडते, तरी पण एकमेकासोबत हे आहे, कनेक्टेड आहे. ते सेम, पुन्हा मग सेम तेच आहे. वरचा क्वेश्चन जसा होता तसाच क्वेश्चन हा आहे. पेन पेन्सिल लिहून आहे, जॅक आणि कार म्हणजे बघा जॅक जो आहे ना, कारच्या खाली जो कार जर चक्का वगैरे फसला तर त्यावेळेस बघा ते जॅक लावते ना, जॅक लावून कार वर उचलते, ते आहे ते साहित्य. ओके, जॅक आणि कार, प्रिंटर आणि प्रिंटिंग, टेस्टर आणि इलेक्ट्रिसिटी. मी काय म्हणतो, पेन पेन्सिल
याच्यामध्ये संबंध काय आहे ते तुम्हाला सांगतो इथे पहा. इलेक्ट्रिसिटी आहे की नाही हे चेक करायसाठी टेस्टर काम पडते. ओके. प्रिंटर कोणत्या कामासाठी पडते? प्रिंटिंग करायसाठी. प्रिंटिंग करायसाठी प्रिंटर काम पडते. इलेक्ट्रिसिटी चेक करायसाठी टेस्टर काम पडते. कार आहे ते रिपेअर करायसाठी किंवा कार दुरुस्ती करायसाठी जॅकचा काम पडते. ओके. म्हणजे बघा, परंतु पेन्सिल आणि पेनचा काही संबंध आहे का? नाही ना. कारण की अल्टिमेटली त्यांना हे सांगायचं का इथला एक घटक ते याचं काम करत आहे, इथला एक घटक याचं काम करत आहे, एकमेकाला रिपेअर करणं किंवा एकापासून दुसरी वस्तू बनवणं असं काम पडत आहे. ओके. एकापासून दुसरी वस्तू रिपेअर करणं किंवा एकापासून दुसरी वस्तू बनवणं असं काम करते. परंतु पेन आणि पेन्सिलचा काही संबंध नाही. जर काही तर पेन्सिल आणि खोडरबर जर असतं किंवा पेन्सिल आणि कटर जर असतं तर आपण याच्या कंडिशनमध्ये मांडलं असतं. मग परंतु तसं नाही, म्हणून हेच तुमचं वेगळं आहे. नेक्स्ट 18 नंबर क्वेश्चन. यात काहीच दिसले नाही, करप्ट झाले इमेज ते, त्यामुळे तो क्वेश्चन सोडून द्या. नेक्स्ट सोडवा. हे होते 3 7 21 आणि 21 + 4 किती? 25 का? -3 2 6 -2 हे किती होते? 5 9 45 9 चौक 36. इथून जर असं करतो म्हटलं तर 9 चौक 36 येते. -7 +36. ओके. +49 बरोबर आहे ना. 3 7 21 21 आणि 4 25 3 2 6 म्हणजे -2 पुन्हा -7 आणि प्लस आहे म्हणून +36 कारण 9 5 45 5 9 45 9 चौक 36. ओके. पहा आता लक्षात ठेवा मित्रांनो, याला नेहमी असं करताना नेहमी भागाकार खाली आणायचा नंतर गुणाकार करायचा. ओके. नेहमी लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही 5 चौक 20 करताना खाली भागाला 20 आणसान असं करायचं नाही. ओके. लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी कंचे भागू बेव पहिले भागाकार येते नंतर गुणाकार येते. तुम्हाला सर हे चे म्हणजेच तू गुणाकार होते? नाही, चे म्हणजे फक्त ऑफ किंवा चे जर असेल तर आधी घ्यायचं भागाकाराच्या. ओके. चला मग करून घ्या. हे होते -2 -9 7 होते -9 आणि जर इथून इथून 9 काढले तर शेवटी हे 40 राहते. मग 40 प्लस हे 36 प्लस 25 40 + 36 + 25 6 5 1101 एकमेव ठिकाण. ठीक आहे. 20 नंबर. 8.25 लिटर द्रव येण्यापासून पेयापासून म्हणजे 8.25 लिटर द्रव पेयापासून 55 मिलीलिटर किंवा ml च्या किती लहान पिशव्या बनवता येईल? काही टेन्शन घ्यायचं नाही. मोठी वस्तू वर लिहायची आणि खाली काय तर लहान वस्तू लिहायची. ठीक आहे. मोठा घटक खाली वर आणि लहान घटक खाली. फक्त मित्रांनो तुम्हाला या ml ला मिलीलिटर इथं आहे मग आणि इथं लिटर आहे. लिटरला 1000 न गुणा आणि ml मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. काय? गुणिला 1000 लिहून घ्या. 1 लिटर = 1000 ml. ठीक आहे. 1 लिटर = 1000 ml. मग तुमचा आन्सर येते 825/0/55 जे की 5 न भागा 11ने जर भागला आपण तर काय आहे ते पाहून घ्यायचं. मला वाटते 11 भाग झाला पाहिजे तरी 5 न देऊन भाऊ 5 × 11 5 1 5 6 7 8 5 1 30 5 5 25 0 हो 11 भाग जाते. 11 1 11 5 उरले 11 × 55 0 150. ठीक आहे. झालं तुमचं काहीच नाही टेन्शन घ्यायचं आहे. 21 नंबर क्वेश्चन बघा आता. बघा 9 2 18 9 3 27 9 चौक 36 9 5 45 45 + 9 54 का? ठीक आहे. CD किंवा FG मी म्हणतो इथं असं जाऊ ना कारण की Q पासून O तर मागे यायला लागते. मग समोर जाऊ आपण T आणि R तरी मागे यायला लागते का? ठीक आहे. F आणि G पाहून घेऊ. हे होते 20 मधून 1 गेला किंवा TSR रिव्हर्स पण मी झेड पासून ए पर्यंत रिव्हर्स पण पाठ केली होती मी जेव्हा मी प्रिपरेशन करत होतो तेव्हा पण मी रिव्हर्स पाठ केली होती. झेड पासून ते ए पर्यंत
तुम्हाला मी सजेशन करतो की झेडपासून तर एपर्यंत पाठ करा. काही नाही, 10 दिवसाचं काम आहे. 20-20, 25 मिनिटं कामी लागायचं. 10 दिवसामध्ये पाठ होऊन जाते आणि ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काम पडते. तुमच्या टेस्ट सिरीज सोडताना काम पडते. कोणते पण फॉर्म भरताना प्रत्येक फॉर्मला तुम्हाला प्रत्येक एक्झामला कामी पडते. ओके, मग हे जर मी याला जर 20 म्हणलो, याला जर 18 म्हणतो, याला जर 15 म्हणतोय, मधातला संख्या 11 म्हणतो, तुमचा किती फरक आहे पहा. TROK हा 20 आहे, हा 18 आहे, हा 15 आहे आणि हा 11 आहे. इथून 2चा फरक आहे, मायनस होत आहे. इथं -3 होत आहे, -4 होत आहे. ऑब्व्हियसली इथं -5 होणार आहे. 11तून 5 गेले किती? 6 आणि 5 11 आहे ना, 6. 6 म्हणजे F, सेकंडमध्ये F. ठीक आहे. नेक्स्ट 22 नंबर क्वेश्चन. H आणि M 8 5 13. ओके, 4 आणि 5 9. म्हणून U म्हणजे 21, 21 + 5 26 येत आहे. हे 25 याला थोडं थांबू दे थोडंसं. 25 म्हणजे Y आणि E म्हणजे किती ते 30 का? 30 म्हणजे तुमचे 27 म्हणजे जर A होत असेल तर 28 29 30 BCD व्हायला पाहिजे. हे कट्टे. ठीक आहे. U म्हणजे 21, 21 + 5 26, B म्हणजे 2, 2 आणि 5 7, T म्हणजे 20, 20 आणि 5 25 पाहिजे. हे 26 आहे, हे पण कट्टे. ओके, आता फक्त यात कॉम्पिटिशन आहे, पाहून घेऊ. ठीक आहे. G म्हणजे 7 होते, L म्हणजे 12 होते, 7 5 12. ठीक आहे. M म्हणजे 13, 13 आणि 5 तुमचे 18 पाहिजे, पण इथे 19 आहे म्हणून हे तुमचं कटलं. ऑप्शन नंबर 3. 23 नंबर क्वेश्चन पहा. विधान आहे, सर्व प्लॅस्टिक पडदे आहेत. सर्व प्लॅस्टिक पडदे आहेत, एकही पडदा गाय नाही. पडदा जो आहे त्यापैकी कोणीही गाय नाही. म्हणजे बघा, पडदे आणि गायची दुश्मनी आहे, म्हणजे डायरेक्ट गाय आणि प्लास्टिकची पण दुश्मनी आहे. निष्कर्ष पहा सांगतो, हे सर्व आणि एकही जे आहे ना, असं जर असन, सर्व आणि एकही असन तर हे सर्वला आन्सर निघत नाही. परंतु हे प्रत्येक वेळेस खरं ठरत नाही, कारण की त्याला खूप सारे हे आहे, लूप फॉल्स आहे. म्हणून त्या याच्यावर शक्यतो नाही जायचं. फक्त एक मनामध्ये एक इमेज तयार होते का हे आन्सर तुमचं नसू शकते, एवढी इमेज तयार होते, दुसरं काहीच फायदा होत नाही त्याचा. म्हणून एकही गाय प्लास्टिक नाही. एकही गाय प्लास्टिक नाही. हो ना, कारण की दुश्मनीच आहे या डी सोबत. म्हणजे पडद्यासोबत जर दुश्मनी असेल तर पडद्याच्या आतमध्ये जेवढे आहेत सगळ्यासोबत दुश्मनी आहे गायची. म्हणून हे तुमचं विधान बरोबर आहे. ओके, सर्व गायी पडदे आहे का? सर्व गायी पडदे आहे का? अरे काहीच नाही, एक पण नाही गाय पडदा. कॅन्सल. केवळ निष्कर्ष 1 इज युअर करेक्ट. 24 नंबर क्वेश्चन पहा. एका कपाटाची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा तिप्पट होतो. मी काय म्हणतो, कपाटाची विक्री किंमत दुप्पट केली. पहिलं होती विक्री किंमत 100 होती, तिला जर मी दुप्पट केली 200 केली तर जो नफा आहे तो तिप्पट होतो. नफा तिप्पट होतो. ओके, याच्यात गॅप किती आहे? 100 आहे, तो की नफा आहे तिप्पट होता म्हणते. नफा 3 पट होत आहे. ओके, नफा 3 पट होत आहे. ओके, जमलं का इथपर्यंत? तर सुरुवातीची नफ्याची टक्केवारी शोधा. पुन्हा लिहू गेला का समजल? पहा, विक्री किंमत जर का मी 100 मानली, तर काय म्हणताय का जी विक्रीची किंमत आहे, नवीन विक्री किंमत ही 200 करा म्हणताय, दुप्पट करा म्हणताय. आता अशा कंडिशनमध्ये जर का दुप्पट केली, विक्री किंमत आपण 100वरून दुप्पट केली तर नफा तुमचा होणार 100 होणार आहे. आणि 100 म्हणजे काय, 100 सध्या राहू द्यायला, हा तिप्पट होत आहे, 3 पट होत आहे. कोणाच्या 3 पट होत आहे? हे जर पहिले मी इथं खरेदी किंमत मांडली आणि इथून जर का खाली नफ्याचा सेक्शन करतो म्हटलं, नफा सेक्शन करतो म्हटलं, तर इथून इथपर्यंत जर का 1 पट होत असेल तर इथून इथपर्यंत तो पूर्ण 3 पट होत आहे. अल्टिमेटली इथं जर 1 पट असेल तर इथं प्लस 2 पट वाढणार आहे. ठीक आहे, तेव्हाच तो पूर्णच्या पूर्ण 3 पट होईल ना नफा. म्हणून हे 1 प्लस हे 2 पट, आणि हे 2 प्लस म्हणजे गॅप किती आहे इथं? 100चा. म्हणून 100 = नफा 2 पट, फक्त नफा. आणि 1 पट जर नफा असेल तर मग तो 50 होऊन जाईल. 1 पट जर नफा आहे तो 50 होऊन जाईल.
जो की होच आहे. इथं नफा किती 50चा आहे. 100 जर का हे 50 वाढत आहे आणि 100 होत आहे. पहा इथं जर 50 असेल तरच असू शक्य आहे ना. जर इथं 50 असेल तरच नफा 50 होऊन तुमची विक्री 100 झाली. आता वाटल्यास कंडिशन सगळे अप्लाय करा आणि पुन्हा मग 3 पट म्हणजे 100 वाढत आहे. ठीक आहे. पहा तर शेवटी मूळ किंमत तुम्हाला 50 विचारले. एक मिनिट. सुरुवातीची नफ्याची टक्केवारी 50 तुमची खरेदी आहे आणि त्यावर तुमचा 50 नफा होत आहे. 100% ना. हो बरोबर आहे. 100% तुमचा आन्सर आहे. चला 100% तुमचा आन्सर आहे. 100% तुमचा आन्सर आहे. ओके. पहा ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांना मी पुन्हा डबल समजून सांगतो एक लास्ट वेळेस. क्वेश्चन काय म्हणतंय, एका कपाटाची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा तिप्पट होतो. आता मी म्हणतो समजा मी खरेदी किंमतच 100 मानली नाही, खरेदी किंमत 100 मानण्याचा इथे सेन्स बनत नाही. म्हणून विक्री किंमत पहिले 100 माना. विक्री किंमत जर का मी 100 मानली तर ती वाढव मानताय, दुप्पट करा मानताय. ठीक आहे. मग मी 200 केली, विक्री किंमत 200 केली, तेव्हा तुमचा जो नफा आहे तो दुप्पट होत आहे. जेव्हा तुमचा नफा आहे तेव्हा तिप्पट होत आहे. नफा तिप्पट होत आहे म्हणते. ओके. मी काय म्हणतो इथं माझी खरेदी किंमत होती किती होती ते माहीत नाही, परंतु इथे ह्या दोघांमध्ये जेवढा गॅप मला नफा होता तो जर का 1 पट मानला, जर तो नफा 1 पट मानला तर पूर्णच्या पूर्ण ह्या खरेदी किमतीपासून नवीन किंमत येईपर्यंत माझे 3 पट नफा होऊन जाईल. 3 पट नफा होऊन जाईल. समजलं का इथपर्यंत? 3 पट नफा होऊन जाईल. या 3 पटपैकी जर का हा इथला गॅप जर 1 पट असेल तर हा जो गॅप आहे पूर्ण हो आला फक्त हे इथपर्यंत हा 2 पट गॅप असेल. आणि हा 2 पट गॅप म्हणजेच आहे ना, 100ची वस्तू मी 200ला विकत आहे म्हणजे आणखी एक्स्ट्रा किती वाढत आहे मला 100 रुपये भेटत आहे. 100 रुपये भेटत आहे आणि हा गॅप म्हणजे हा जो नफा एक्स्ट्रा येत आहे तोच नफा म्हणजे एक्स्ट्रावाला 2 पट होत आहे. 2 पट होत आहे. जर का नफा जो 2 पट म्हणजे 100 होत असेल तर 1 पट जर नफा मी पकडतो म्हटलं हा 50 होत आहे. ठीक आहे. मग हा जो 1 पट आहे याचा अर्थ 50 आहे. ओके. जर का हे 50 वरून 100 होत आहे, ऑब्व्हियसली इथं वस्तू ती 50ची असेल, 50ची वस्तू 50 वरून 100 होत आहे, मग तुम्ही बाकी सगळं अप्लाय करून घ्या. ओके. आणि असं पण तुम्ही इथं करू शकता का, इथून पूर्ण नफा समजा 3 पट होत असेल, जर नफा 3 पट होत असेल तर नफा म्हणजे असं सहज करा ना, इथून समजा नफा तुमचा 3 पट होत असेल तर 1 पट तर ती स्वतः खरेदी किंमत असेल ना, एकूण 4 पट तुमचा हे होत आहे ना 200, मग 4 पट बरोबर 200 होत आहे. याच्यावरून तुम्ही 1 पट 50 करता, जे की तुमचे 50 मग तुमचे इथं 50 येईल ते. ठीक आहे. चला नेक्स्ट. अरे हा तो करप्ट झाला डाटा आहे यातला, हा पण क्वेश्चन आपण सोडून देऊ. ओके. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला कृपया शेअर करा. थँक्यू.